नमस्कार, मी आहे मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आटा ब्रेडची रेसिपी. तर बघा, हा जो ब्रेड आहे तर हा गव्हाच्या पिठापासून मी बनवलेला आहे. यात अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आणि ओव्हनमध्ये सुद्धा आपण तयार केलेला नाही. तर कढईमध्ये हा ब्रेड आपण तयार केलेला आहे. तर बघा, आपण नेहमी बाजारातनं विकत केक आणतो आणि तो आपल्याला खूप महाग पण पडतो. आणि आता हे घरी बनवलेला अतिशय हेल्दी असा केक आहे आणि अतिशय हायजीनचा वापरसुद्धा आपण इथे केलेला आहे. आणि बघा, त्याला जाडी किती सुंदर आलेली आहे. आणि आता हा जो केक आहे तर हा कढईमध्ये बेक केल्यामुळे याला वरनं असा ब्राऊन कलर आलेला नाही आहे. पण बघा, साईडने इतका सुंदर कलर आलेला आहे त्याला, की तुम्ही बघा, आता इथे मी तुम्हाला दाखवते बघा. तर हा जो ब्रेड आहे तर हा अतिशय सुंदर असा ब्रेड आहे. तर यात आपण थोडाही मैद्याचा वापर केलेला नाही आहे. तर त्यामुळे आपला हा जो ब्रेड आहे तर हा ब्रेड अतिशय हेल्दी असा आहे. आणि हा ब्रेड तुम्ही सँडविच म्हणून सुद्धा वापरू शकतात किंवा याच्यावरती तुम्ही जाम वगैरे लावून सुद्धा खाऊ शकतात. आणि बघा, आता मगाशी तुम्हाला सांगितलं मी, याला वरून असा ब्राऊन कलर नाही आहे, पण साईडनं खूप छान असा ब्राऊन कलर याला आलेला आहे. तर बघा, आता खालची साईडसुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर हा जो ब्रेड आहे तर हा जळालेला नाही आहे, तो हा छान असा ब्राऊन झालेला आहे. आणि त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागत होती. बघा, किती सॉफ्ट आणि एकदम मऊ आपला हा केक इथे कढईमध्ये आपण तयार केलेला आहे. तर चला बघूया आपण पुढची रेसिपी. तर इथे आता या बाउलमध्ये घ्यायचं आहे आपल्याला 1/3 कप गरम पाणी. तर बघा, आता हे जे पाण्याचं मेजरमेंट आहे तर हे कमी जास्त होऊ शकतं. तर आता इथे गरम पाणी घेतलेलं आहे आपण 1/3 कप. आणि आता यात टाकायचं आपल्याला 1 टी-एस-पी साखर. तर बघा, आता हे 1 टी-एस-पी साखर आपण घेतलेली आहे इथे. आणि यातच टाकायचं आहे आपल्याला 1 टी-एस-पी इन्स्टंट ईस्ट. तर बघा, आता माझ्याकडे हे जे ईस्ट आहे तर हे असं फॉर्मेट जे होतं तर त्याची प्रोसेस अशी आहे की जे इन्स्टंट ईस्ट वापरत नाही तर त्याला साखर आणि पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटं ठेवायचं आणि मग ते ॲक्टिवेट होतं. पण माझ्याकडे जे ईस्ट आहे तर ते इन्स्टंट आहे. तर याला असं 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवायची गरज नाही. तर आपण लगेच पुढच्या जी रेसिपी आहे त्याला सुरुवात करू. तर आता हे टाकल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ 1 प्लस हाफ कप. तर बघा, हे 1 कप आहे आणि परत आपल्याला इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे आपण गव्हाच्या पिठापासून हा ब्रेड बनवणार आहोत. तर आता हे 1 कप घेतल्यानंतर हे अर्धा कप परत आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता यात घेणार 1 टेबलस्पून आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे. तर बघा, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही तर नका टाकू. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला मीठ. तर हे मीठ घ्यायचं आहे आपल्याला हाफ टी-एस-पी. तर आता हे सर्व आपल्याला असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे थोडा वेळ आपण या स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकत्र करून नंतर आपल्याला हे हाताने मिक्स करायचं आहे. तर बघा, आपण जे ईस्ट टाकलेलं आहे तर ते ईस्ट चांगलं आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे. त्यामुळे आपला हा जो गोळा आहे तर हा छान असा तयार व्हायला पाहिजे. तर आता हे बघा, किती कोरडं हे माझं हे मिश्रण वाटतं आहे. तर आता यात आपल्याला पाणी पण टाकायचं आहे. तर हे पाणी तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त इथे पाणी आपल्याला लागू शकतं. तर बघा, आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. तर बघा, आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. पण आता आपल्याला हे जे ईस्ट टाकलेलं आहे तर ते छान ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला अजून फेटायचं आहे याला. तर आता माझ्याजवळ बीटर आहे. तर त्या बीटरमध्ये असे हे रॉड असतात. तर त्याने आपलं हे जे बॅटर असतं ब्रेडचं तर ते आपण फेटू शकतो. तर बघा, आता ज्यांच्याकडे बीटर नाही तर त्यांनी हे हातानेच फेटायचं. तर हे हाताने आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी छान असं एकजीव करून घ्यावं लागतं. तर बघा, आता इथे सुद्धा माझं हे बॅटर आहे तर हे कोरडं झालेलं आहे. तर मी यात पाणी टाकून परत याला असं स्मूथ तयार करणार आहे. तर बघा, असं थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला इथे स्मूथ असे बॅटर तयार करायचं आहे. पण तुम्ही जर हाताने फेटत असाल तर एवढं पातळ बॅटर असं करू नका. तर माझं आता हे बीटरमुळे मी हे इथे फेटते आहे, म्हणून मला थोडं असं हे जे बॅटर आहे तर थोडं हे असं स्मूथ करून घ्यायचं आहे. कारण त्याने काय होतं, हे बीटर माझं फिरत नाही आहे आणि ते कडक झालेलं आहे, म्हणून मला थोडं यात पाणी टाकून हे स्मूथ करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे बीटरने मी 2 ते 3 मिनिट फक्त हे बॅटर असं इथे फेटून घेणार आहे. तर बघा, आता आपल्याला यातच थोडं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर हाताने फेटत असाल तरी तुम्ही तेलाचा वापर करा आणि छान असं एकजीव करा हे. तर आता हे आपलं बॅटर जे आहे तर छान असं रेडी होणार आहे इथे. तर बघा, आता हे ईस्ट टाकल्यामुळे हे जे गोळा आहे आपला ब्रेडचा तर तो छान असा ॲक्टिवेट होतो आहे आणि तो असा फुललेला आहे. तर आता हा जो गोळा आहे तर हा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडं इथे तेल टाकायचं आहे आणि आपला हा जो गोळा खाली जे भांड्याला चिपकलेला आहे
तर तो पूर्ण आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे. तर बघा आता हा माझा असा स्मूथ गोळा इथे तयार झालेला आहे. तर आता हा जो गोळा आपला तयार झालेला आहे, तर हा आपल्याला एका बाउलमध्ये ठेवायचा आहे. दुसऱ्या बाउलमध्ये आपण याला ठेवणार आहोत. तर बघा आता 2 तासासाठी आपल्याला हा जो गोळा आहे, तर हा झाकून ठेवायचा आहे. तर गरम ठिकाणी आपल्याला याला ठेवायचा आहे 2 तासापर्यंत. तर बघा आता थंडीचे दिवस जर असले, तर हा गोळा जो आहे तो लवकर वरती येणार नाही. म्हणजे आपलं जे यीस्ट आहे, तर ते लवकर ॲक्टिव्हेट होणार नाही. त्याला थोडा कालावधी हा जास्त लागेल. आणि गरम ठिकाणी जर आपण त्याला ठेवलं, तर 2 तासामध्ये आपला हा जो गोळा आहे छान असा वरती येतो तो. तर आता हे मी झाकून इथे ठेवणार आहे. तर 2 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचा आहे हा गोळा. तर बघा आता हा माझ्याकडे केक टिन आहे. तर या केक टिनमध्ये हा जो आपला ब्रेड आहे, तर हा ब्रेड मी बेक करणार आहे. त्याला खाली आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि चारी बाजून आपल्याला हे तेल पूर्ण ह्या केक टिनला लावायचं आहे. आणि हे जर पूर्ण नाही लागलं, तर आपला हा जो ब्रेड आहे, तर हा त्याला चिपकेल आणि तो बाहेर येणार नाही. तर चारी बाजून आपल्याला इथे हे तेल लावून घ्यायचं आहे. तर बघा आता 2 तासानंतर आपलं हे जे यीस्ट आहे ते किती छान ॲक्टिव्हेट झालेलं आहे. तर असं जर तुमचं हे यीस्ट फुललं तरच तुमचा हा ब्रेड छान येईल आणि त्याला छान अशी जाडीसुद्धा येईल. तर बघा आता हा बाउलमधून आपल्याला हा जे गोळा आहे तर हा काढून घ्यायचा आहे. तर आता बघा आता इथे माझ्याकडे हा कटिंग ट्रे आहे. तर यावरतीच मी आता हा आपला जो गोळा आहे ब्रेडचा तर छान असा पसरवते आणि आपल्याला बघा आता मी हा जो गोळा कशाप्रकारे याला हा राउंडमध्ये करते आहे तर तुम्ही बघा. आता याच्या ज्या साईडच्या ज्या कळा आहेत त्या खाली गेल्या पाहिजे, अशा दाबल्या गेल्या पाहिजे. याने ह्या जर पोकळ राहिल्या तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा बाहेरून बाजारातून ब्रेड आणतो तर त्यात असे होल पडलेले असतात आतून. म्हणजे ही जी स्टेप आहे तर ही स्टेप ती व्यवस्थित जर नाही झाली तर त्याला आतून असे होल पडतात. आणि बघा आता पूर्ण त्याला असं हे त्याच्या कळा ज्या आहेत तर त्या पूर्ण आपल्याला इथे पॅक करून घ्यायच्या आहे. आणि आता हे असा गोळा उचलल्यानंतर आपल्याला ह्याच्या केक टिनमध्ये आपला हा गोळा या प्रकारे ठेवायचा आहे. तर बघा आता आपला हा ब्रेडचा जो गोळा आपण तयार केलेला आहे तर तो याच प्रकारे आपल्याला असं या केक टिनमध्ये पूर्ण असा स्प्रेड करायचा आहे. कोणतीच अशी जागा रिकामी राहायला नको, त्यामुळे काय होईल आपल्या ह्याच्या ब्रेडला होल पडतील. तर बघा आता आपला हा जो गोळा आहे तर तो छान असा चारी बाजूने स्प्रेड झालेला आहे. तर ह्या केक टिनला सुद्धा आपल्याला अर्ध्या तासासाठी इथे झाकून ठेवायचं आहे. तर बघा आता अर्ध्या तासाने आपण बघतोय इथे तर आपला हा जो ब्रेड आहे तर हा डबल फुललेला आहे. तर आता याच्यावरती हा फुलणार नाही. तर याला आता आपल्याला फक्त बेक करायचं आहे. तर आता बेक करायच्या आधी आपण आता याच्यावरती थोडं दूध लावणार आहोत. म्हणजे दुधाने काय होईल आपला हा जो केक आहे त्याला छान असा कलर येईल. तर एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे दूध लावायचं आहे. एकदम दाबून लावायचं नाही. तर चारी बाजूने आपल्याला इथे हे दूध सगळं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे कढईसुद्धा आपली मी 15 मिनिटासाठी इथे हे मीठ जे आहे तर हे तापवून घेतलेलं आहे. तर बघा आता आपण केक जेव्हा बेक करतो तेव्हा 10 मिनिट फक्त कढई प्रीहीट करतो. पण आता आपल्याला इथे ब्रेड हा बेक करायचा आहे. म्हणून आपल्याला ही जी कढई आहे तर ही 15 मिनिटासाठी इथे प्रीहीट करून घ्यायची आहे. आणि नंतर मग लो फ्लेमवरती आपल्याला हा जो ब्रेड आहे तर हा 40 ते 45 मिनिटासाठी आपल्याला बेक करायचा आहे. तर कोणाकोणाला जास्तही मीठ लागू शकतं, कोणाला कमीही लागू शकतात. तर 45 मिनिट हा कमीत कमी ठेवायलाच पाहिजे. तर बघा आता 45 मिनिटानंतर आपण ब्रेड बघूया आपला. तर बघा आता याला असा गोल्डन कलर आलेला आहे. एकदम लाईट गोल्डन कलर आलेला आहे याला. खूप असा ब्राऊन हा ब्रेड आपला झालेला नाही आहे. पण आता याच्या आत मी टूथपिक टाकते तर आपली ही टूथपिक जी आहे तर ती क्लीन आलेली आहे. म्हणजे आपला हा जो ब्रेड आहे तर हा छान बेक झालेला आहे. बघा त्याला क्रॅक पण पडलेले आहे. तर एकदम सुंदर आपला ब्रेड इथे बेक झालेला आहे. तर आता गार झाल्यानंतर तुम्हाला मी डिमोल्ड करून दाखवेल की आपला हा ब्रेड कशाप्रकारे तयार झालेला आहे. तर आता याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडं इथे बटर लावून घ्यायचं आहे. याने आपला हा जो ब्रेड आहे तर तो हार्ड होणार नाही आणि हा वरच्या साईडने सुद्धा असा सॉफ्ट राहील. तर बघा आता यानंतर सुद्धा आपल्याला हे जो केक टिन आहे आपला तर हे 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हा जो ब्रेड आहे तर हा आपल्याला एका नॅपकिनने झाकून ठेवायचा आहे. तर आता इथे 15 मिनिट झालेले आहे आणि आता आपला जो ब्रेड आहे तर एकदम गार झालेला आहे. तर आता आपण हा जो आपला ब्रेड आहे तर डिमोल्ड करूया आपण. तर बघा आता याच्या चारही साईडनं आपल्याला हा असा मोकळा करायचा आहे आणि नंतर मग आपल्याला या केक टिनमधून त्याला बाहेर काढायचं आहे. तर बघा आता आपला हा जो ब्रेड आहे तर एकदम असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे आणि तुम्हाला जो जास्त करपलेला दिसतो आहे तर तो करपलेला नाही आहे. त्याने तो ब्रेड एकदम असा छान असा टेस्टी लागत होता. तर आता आपण कट करून बघूया आतून आपला ब्रेड हा कशाप्रकारे तयार झालेला आहे ते. तर बघा आता जेव्हा मी हे ब्रेडचे स्लाईस करत होते तेव्हा एकदम मऊ असा हा ब्रेड मला इथे
जाणवत होता आणि बघा त्याला जाडीसुद्धा किती छान आलेली आहे. तर हा ब्रेड बघून असं वाटत नाही की आपण हा गॅसवरती बेक केलेला आहे. तर पहा किती सॉफ्ट आपला ब्रेड इथे तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तर बघा, आता आपण बाहेरून ब्रेड आणतो तर तो ब्रेड कशा प्रकारे केलेला असतो आपल्याला माहिती नाही, आणि आपण हा घरी जो बनवलेला ब्रेड आहे तर तो आपला एकदम हायजीन म्हणून आपण हा बनवतो आणि आपण काय वापरलं हे आपल्याला माहिती असतं, म्हणून ही खायची सुद्धा इच्छा होते. तर बघा किती छान जाडी आलेली आहे. एकदम सुंदर आपला हा ब्रेड इथे तयार झालेला आहे. तर मंडळी, चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.